नाशिकमधील नाफेड आणि जिल्ह्यामधल्या फेडरेशनकडून सुमारे 1589 मेट्रिक टन कांदा 35 रुपये प्रति किलो दराने खरेदी आणि तो बाजारामध्ये चढ्या दराने विकून नाशिक नाफेडला 5.5 कोटी रुपयांचा गंडा। राज्यामधल्या सहकार कायद्यामध्ये अनेक बदल करण्याची गरज, सहकार मंत्र्यांनी पुढाकार घेऊन ते करावेत, राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी। नवीन उद्योगांसाठी पुढील काळामध्ये विदर्भात एमआयडीसीकडून 10,000 एकर जमीन भूसंपादित केली जाईल, उदय सामंत यांची माहिती। मंत्री जयकुमार रावल हे आज नंदुरबारच्या दौऱ्यावर, रावल यांच्या हस्ते भाजप सदस्य नोंदणी सुरू होणार, तसंच भाजपच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार सुद्धा केला जाणार। आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुनर्वसन समितीची बैठक, या बैठकीमध्ये गोसेखुर्द प्रकल्पामधल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या अधिग्रहणाचा मुद्दा निकाली निघण्याची शक्यता। खरेदी बंद केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन पडून सरकारनं खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा एकदा सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरावरती सोयाबीन ओतणार, किसान सभेच्या अजित नवले यांचा इशारा। बीडमध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सोयाबीन उत्पादक विक्रीसाठी दिवस रात्र सोयाबीन केंद्राच्या बाहेर ठाण मांडून। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज रायगडमध्ये अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोकणातील प्रगतशील शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील। संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी सुरू असलेली आयकर विभागाची कारवाई 5 दिवसांच्या नंतर संपली, अधिकारी गेल्याच्या नंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना 32 लाख रुपयांची आर्थिक मदत। आर्थिक तणावामधून शिरीष महाराज यांनी केली होती आत्महत्या। शिरीष महाराज मोरे हे तुकाराम महाराजांचे 11वे वंशज। अहिल्यानगरमधल्या श्रीगोंद्यामधल्या पेडगावमध्ये शीतपेय आणि एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवरती बंदी घालण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव। एनर्जी ड्रिंकचं लहान मुलांच्या आरोग्यावरती होणारे परिणाम बघता हा ठराव। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये इन्स्टाग्रामच्या स्टोरीमुळे वाद, 17 वर्षांच्या तरुणाची हत्या। बुलडाण्यामधल्या चिखली मार्गावरती मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 तरुणांना एसटीची धडक, अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी। धाराशिवच्या चिलवडी गावामध्ये तोडणीला आलेली द्राक्षबाग जमीनदोस्त, शेतकऱ्याचं 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान। सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे तोडणीला आलेल्या बागेचं मोठं नुकसान। बनावट औषधं तयार करणाऱ्या कंपन्या तात्काळ सील करा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सूचना। शेतकऱ्यांबाबत तडजोड करणार नाही, कोकाटे यांचं वक्तव्य। धुळ्यामधल्या आंबेगाव परिसरामध्ये गांजाच्या शेतीवरती मोठी कारवाई, जवळपास 3 एकरावरती गांजाची लागवड। नांदेड जिल्ह्यामधील धर्माबादमध्ये तांदूळ व्यापाऱ्याच्या दुकानावरती तेलंगणा पोलिसांची धाड, मोठ्या प्रमाणावरती रेशनचा तांदूळ जप्त। तेलंगणामधून धर्माबादमध्ये तस्करी करून हा तांदूळ आणला जात होता। चंद्रपूरमधील आनंदवन मित्र मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस, रुग्णांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ, अनुदान 2200 वरून 6000 करण्याची फडणवीसांची घोषणा। कॉर्पस फंडमध्ये 10 कोटी देखील देण्याची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।